नमस्कार, मी अजय जोशी। एक महत्त्वाची बातमी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीची गटरचना जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी अशोकजी शिंगारे यांच्या माध्यमातून ही गटरचना जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ या 4 तालुक्यातील हा जो संपूर्ण गटरचना आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब अशा 2 विभागामध्ये ही गटरचना असणार आहे। अ मध्ये एकूण 53 गावं असणार आहेत, तर ब मध्ये एकूण 14 गावं असणार आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर अ मधल्या शहापूर तालुक्यातील शिरोळ, कसारा बुद्रुक, कसारा खुर्द, कोठारे, बिरवाडी, चेरपोली, अधई, वासिंद, खातिवली, आसनगाव, गोठेघर, नडगाव, असनोली, किन्हवली, सावरोली, मुरबाड तालुक्यातील माळ, वैशाखरे, धसई, सरळगाव, कुडवली, देवगाव, शिरवली, डोंगरनावे, तर कल्याण तालुक्यातील खडवली, घोटसई, कांबा, म्हारळ, रायते, भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी, अंबाडी, मोहनजूळ, बोरिवली, राहूर, पडघा, लोणाळ, कवाड, दाभाड, महापोली, शेलार, कोणी, काटई, कांबे, खारबाव, कारिवली, रहानाळ, काल्हेर, पूर्णा, अंजूर, राजनोली आणि कोण, तर अंबरनाथ तालुक्यातील चरगाव, नेवाळी, वाडी आणि वांगणी अशा या 53 गावांचा समावेश आहे। तर याच्यातून आपण जर बघितलं तर ब मध्ये शहापूर तालुक्यातील शिरोळ, कसारा बुद्रुक, कसारा खुर्द, कोठारे, बिरवाडी ही जी पूर्ण गावं आहेत ह्या संपूर्ण 14-15 गावांचा सावरोली, सूर यामध्ये वेगवेगळी गावं जी आहेत ती या गटामध्ये असणार आहेत। आणि या गटांची जी आराखडा जो जाहीर झालेला आहे, गटरचना जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। आज 14 रोजी ही जी गटरचना आहे जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र या गटरचनेवरती जर तुम्हाला काही हरकती असतील किंवा काही सूचना असतील तर त्या तुम्हाला 21/7 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायच्या आहेत। आपण जर बघितलं तर अनेक तालुक्यातील गावे ही इकडची तिकडे झालेली असू शकतात आणि याचा फटका जो आहे तो निवडणुकीमध्ये उमेदवारांना असेल किंवा विशिष्ट पक्षाला असेल तो बसत असतो आणि त्यामुळे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा उमेदवारांकडून यावरती हरकती घेतली जाते आणि ती हरकत नंतर सुधारणा केली जाते। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तब्बल 7 दिवसांचा जो आहे तो वेळ देण्यात आलेला आहे। या 7 दिवसांमध्ये जर आपण हरकती आणि सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा केल्या तर त्या हरकती आणि सूचनावरती सुनावणी घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल। मात्र 21 तारखेनंतर जर आपण या हरकती आणि सूचना जमा करण्याचा प्रयत्न केला तर त्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाही असा आदेश जो आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आलेला आहे। एकूण जवळपास 53 आणि 14 70 ते 80 गावांची या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते निवडणूक आयोगाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, त्यासाठी नगर परिषदांची देखील नोटिफिकेशन निघालेलं आहे। आणि आता जिल्हा परिषदेचा जो गटरचना आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच येत्या काही काळामध्ये अंबरनाथ तालुक्यात नाही तर राज्यभरामध्ये ह्या संपूर्ण ज्या जिल्हा परिषद निवडणुका रखडलेल्या आहेत त्या होणार आहेत आणि अंबरनाथ तालुक्यातील महत्त्वाच्या ज्या निवडणुका आहेत त्या देखील पूर्णपणे पार पडणार आहेत। आपण जर बघितलं तर अंबरनाथ तालुक्यातल्या अनेक वांगणी असेल, त्याच्यानंतर चरगाव असेल, ह्या सर्वच ठिकाणच्या ज्या निवडणुका होत्या या ठिकाणी ह्या लांबलेल्या होत्या। वाडी असेल, नेवाळी असेल, या संपूर्ण आणि मुरबाड तालुक्यातील ज्या निवडणुका आहेत ह्या संपूर्ण निवडणुका या लांबणीवरती पडलेल्या होत्या। त्यामुळे आता नक्कीच ह्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या निवडणुका घेण्यात येणार आहेत आणि त्यानंतर ही संपूर्ण सुनावणी पार पडल्यानंतर ही प्रोसिजर झाल्यानंतर ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत। तब्बल 53 ठिकाणी या ठिकाणी निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि याची गटरचना जी आहे ती आज जाहीर करण्यात आलेली आहे। 21 तारखेला यावरती सुनावणी होणार आहे। यामध्ये हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहेत। या संदर्भातला जो आदेश आहे हा कुठे कुठे प्रसारित करण्यात आलेला आहे याबाबत देखील आपण माहिती देणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावरती हा आदेश जो आहे तो प्रसारित करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील फलकावर हा आदेश प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तहसीलदार कार्यालयामध्ये कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ यांच्या कार्यालयावर हा फलक जो आहे तो जो आदेश आहे तो प्रसारित करण्यात आलेला आहे, प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि पंचायत समिती कार्यालयातील फलकावर देखील हा आदेश प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये
कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड या ठिकाणी हा आदेश जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर लवकरच आता या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्णपणे पार पडणार आहेत आणि उमेदवारांना आता निवडणुकीची तयारी करायसाठी आपली कंबर कसावी लागणार आहे। कॅमेरामॅन रेणुका जोशीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर।